पार्ट 2मध्ये परत एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. पार्ट 2 हा ब्लॉग बनवण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागला, कारण की त्या गावामध्ये खूप सारी मज्जा केली होती आम्ही, आणि ते सगळं एक एक करून जोडण्यासाठी मला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागला. कवठ्या महाकाल नावाच्या गावामध्ये आम्ही गेलो होतो. हे गाव सांगलीमध्ये आहे. दाजींच्या ओळखीचे सर होते, आम्ही त्यांच्या गावात गेलेलो. अनोळखी व्यक्तीने इतका जीव लावला आहे आम्हाला, हे पाहून खूप जास्त छान वाटलं. पिल्लू तर खूप जास्त खुश होती, कारण तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी तिकडे होत्या. बकरी, हंबा, कुकू, हे सगळं तिच्यासाठी खूप खुश होण्याचं एक कारण होतं. मी तिकडे गेल्यानंतर खूप सारे अनुभव घेतले. पाणी तापवायचा बंब असतो तो पेटवण्याचं ट्राय केलं, पण एवढं काही जमलं नाही. परत तिकडे जाऊन मी कपडे धुतलेत आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकली. पिल्लू तर अशी बघत होती नक्की मावचं चाललं आहे काय, ती करते काय. तिकडेच पिल्लूला घेतलं आणि आंघोळ घातली. खूप मस्त मज्जा येत होती मला तर काम करण्यासाठी. गावाकडचं वातावरण म्हणजे एकच नंबर, सगळं नॅचरल, काहीच असं वेगळं नाही. पिल्लूला तर मी तिकडेच बाहेर नळाखाली आंघोळ घालायला घेतलं कपडे झाल्यानंतरनं. तिला पण खूप मज्जा येत होती बाहेर. असं आपल्या इथे बाथरूममध्ये सगळं बंद बंद असतं, तिकडे सगळं ओपन आणि छान होतं. मम्मी तर आतमध्ये त्यांच्यासोबत नाश्ता करत होती. आणि हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. गर्दराई सावल्यांनी, कवडशांच्या रांगोळ्यांनी, पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. आम्ही तसंच फिरायला जायचं म्हणून द्राक्षांच्या बागेत फिरून आलो, आणि नंतर आल्यावर लगेच ते दादा दुधाची धार काढायला बसले. मी थोडंफार ट्राय केलं पण जमलंच नाही. नंतर आम्ही येतानाच ठरवलं होतं बिर्याणी करूया. व्हेज बिर्याणीचं सगळं सामान घेऊन आलो. दाजींनी आणि ताईंनीसुद्धा मला थोडीफार मदत केली, म्हणजे ताई आणि मीच बनवण्याचं ठरवलं होतं. तर बिर्याणी हळूहळू बनत होती. वेळ झाला खूप जास्त, कारण की 3 किलोची बिर्याणी झाली होती जवळजवळ, आणि माणसं पण तेवढी खूप जास्त होती. नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्यात आधी बसलेलो खायला, आणि नंतरनं गावाकडे ही सिस्टीमच असते की पुरुषांना आणि लहान मुलांना वाढल्यानंतर बायकांनी बसायचं. तसंच इथे पण झालं. त्या सगळ्यात शेवटी बसल्या, आणि त्या पण खूप थकल्या होत्या. पटपट जेवण करून, कारण खूप जास्त वेळ झालेला, जेवण वगैरे करून सगळे निवांत झोपले. आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं आमच्या घरी. बिर्याणी खरंच खूप जास्त छान झाली होती, कारण की ती दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही खाल्ली आहे नाश्त्याला. आणि नंतर तिथेच जवळ एक चिक्कूची बाग होती, त्या आजींचंच माहेर होतं म्हणजे ते, आणि तिथेसुद्धा खूप मज्जा केली. पिल्लूला वेगवेगळं काहीतरी बघायला मिळत होतं, त्यामुळे ती खूप जास्त खुश होत होती. आणि मी सुद्धा तिकडे जे भेटेल ते तोडत होते. आपल्या इथं सहसा काही बघायला मिळतच नाही, आणि तिथलं सगळं जे काही आहे नाही ते सगळं घेऊन आलेले मी तर घरी. शहरातली गाडी बघा धूमच गाण गाते, भावनांनी भावनांशी तोडली कानाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदाती, सर्जराजाची गजोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, बस
भेटायची वेळ आली होती. खरंच अनोळखी व्यक्ती इतका जीव लावू शकते, मला तर थोडा पण विश्वास पटला नाही. आणि ही आमची पहिलीच भेट होती, तरी पण मला असं वाटलं नाही की आम्ही फर्स्ट टाईम भेटलो आहे. खूप जास्त जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं. खरं तर माझा त्या घरातून पायच निघत नव्हता. मला तिकडेच राहू वाटत होतं, पण प्रत्येकाला आपापली कामं असतात. तर चला भेटूया नक्की नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशीच धमाल आणि मस्ती घेऊन. बाय बाय. थँक यू.